काय चाललं राजकुमार? काय चाललंय? काय हा प्रकार? कोण आहे हा माणूस? हा सदाशिव आहे. सदाशिव? कोण सदाशिव? जंगलात ह्यानेच आमच्यावर हल्ला केला होता. काय? हा सापडला कसा? दादामुळे सापडला. नाही तसं नाहीये बाबा. पहिलं मॉम, मी म्हणाले होते ना, पुन्हा वाईट संगतीला लागलेत राजकुमार दादा. कशा माणसांशी संबंध आहेत बघा त्याचे. काही जुने संबंध उकरून काढावे लागतात ऐश्वर्या, जेव्हा आपल्या माणसांच्या जीवावर बेततं तेव्हा. आई, जेव्हा बाबा सावलीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला या माणसाने, आणि जेव्हा यांनी किडनॅप केलं तिला, तेव्हा एका माणसाला कॉल केला. काम झालं मग. हां, अजूनही त्याच्या फोन नाही. काय बोलतोयस तू? पाठवलेल्या लोकेशनवर मी उभी आहे, मला तू दिसत नाहीयेस. तू कुठे आहेस? आता तिथून सरळ या. त्याच्या फोनमध्ये त्या व्यक्तीचा नंबर आहे, आपण डायल करून बघूया ती व्यक्ती कोण आहे ते. हे एक मिनिट. माझ्या नंबरवर हा का फोन करतोय आणि माझा नंबर ह्याच्याकडे कसा काय आला? कारण ज्या दिवशी सावलीवर हल्ला झाला त्या दिवशी तू त्याला फोन केला होतास. तुला आधीपासून सावली या घरात नको होती. तू सांगितलंस ना याला सावलीवर हल्ला करायला. ऐश्वर्या, जर का हे सगळं खरं असेल तर आता तुझी धडगत नाही. कितीही माफी मागितलीस तरी तुला शिक्षा ही भोगावीच लागेल. डॅड, मी खरंच सांगते, मी हे केलेलं नाही आणि तुम्ही नका करू मला माफ. पण तुम्ही हा विचार करा की मी घरात कोणाला काय हवं नको यात बिझी आहे. सगळ्यांची काळजी घेते मी. विश्वास ठेवा माझ्यावर. मी या व्यक्तीला नाही ओळखत. खरंच डॅड. एक मिनिट. तू जर का त्याला ओळखत नसशील तर तुझा नंबर त्या माणसाकडे कसा आला? मॉम, तेच मी म्हणते, ते त्याला विचारा त्याच्याकडे माझा नंबर कसा आला ते. काय रे? सांग कसा नंबर आला तुझ्याकडे? मला नाही माहित. हा यांचा नंबर आहे, कारण त्या नंबरवरून तर हेच बोलत होते माझ्याशी. मी कधी कॉल केला तुला? मी कधी कॉल केला तुला? हा, का खोटं बोलतो? मारी नाही के. मी का खोटं बोलू? काय खोटं बोलू म्हणजे? मी कधी कॉल केला तुला? येस, मला आठवलं. त्या दिवशी माझा फोन अचानक गायब झाला. मला आठवतंय, मी बेडरूम मध्ये ठेवलेला. मी सगळीकडे शोधला फोन, रूम मध्ये शोधला, बाहेर शोधला, पण फोन सापडत नव्हता. आणि अचानक परत बेडरूम मध्ये संध्याकाळी सापडला. काय प्लॅन बनवलाय दादा. वाव.